नमस्कार. ती राजाची गोष्ट ऐकली का हो तुम्ही? एक राजा असतो, त्यानं आपली सगळी कामं करायला एक माकड ठेवलेलं असतं. मग तो राजा झोपी जातो. राजा झोपल्यावर माशांनी, किड्यांनी त्रास देऊ नये म्हणून त्या माकडाची नियुक्ती केली जाते किडे हाकलण्यासाठी. मग एक माशी येते, राजाच्या नाकावर बसते. तो त्या माशीला हाकलायचा प्रयत्न करतो. माशी काही जातच नाही. ती पुन्हा पुन्हा येते, राजाच्या नाकावर बसते. माकडाला येतो राग. माकड घेतो तलवार आणि तलवारीनं खाटकन त्या माशीवर मारतो. माशी जाते उडून, राजाचं नाक घेत जातं तुटून. अशी ती कथा. म्हणजे साधं गणित आहे की आपल्या पदरी बाळगायची माणसं कोणत्या योग्यतेची असावीत हे लक्षात यायला हवं. मी यासाठी हे सांगितलं की नुकतंच उद्धव ठाकरेंच्या विषयातलं एक सत्य बाहेर आलं. म्हणजे कोणता आमदार किती दिवस आपल्या कार्यकाळामध्ये सभागृहात हजर होता. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे जवळपास 4 वर्ष आमदार म्हणून अस्तित्वात होते विधान परिषदेच्या. अर्थात त्यांनी मी आमदारकीचा त्याग करतो आहे असं म्हणून त्याग केला नव्हता, ती ठेवली होती. फक्त त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केलेला होता. आणि त्यानंतर ते आमदार म्हणून राहिले खरे, पण गेले किती वेळेला? मला शरद पवारांचं वाक्य आठवतं, हा माणूस 2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून 2 वेळेला मंत्रालयात गेला. हे त्यांनी पुस्तकात लिहिलं, माझं नाही. 2 वेळेला मंत्रालयात गेला. एवढं त्यांचं ढिसाळपणानं वागणं बरं नव्हतं. वर्क फ्रॉम होमची सवय, म्हणजे मोदींनी आत्ता जे आव्हान केलं ना, वर्क फ्रॉम होम केलं पाहिजे, त्याची सवय. तर हे वर्क फ्रॉम होम उद्धव ठाकरेंनी आमदारकीसुद्धा बहुतेक वर्क फ्रॉम होम केलेलं असावं. 4 वर्षात हा माणूस 40-42 वेळेला फक्त सभागृहात जातो. मी 40-42 दिवस म्हणत नाही. दिवसचा अर्थ काय असतो? दिवसभर सभागृहातल्या सगळ्या कामकाजात सहभागी होणं, याला 40-42 दिवस म्हणतात. हे 40-42 वेळेस गेलेले आहेत. म्हणजे यांचं भाषण आहे तेव्हा, यांना काही बोलायचं आहे तेव्हा, किंवा जाऊन येऊ बाबा, हजेरी देऊन येऊ असं वाटलं तेव्हा, एवढ्याच वेळेला ते सभागृहात गेलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी सभागृहात जाणं लोकांनाच अपेक्षित नाही, ते फक्त होतात. आपण त्यांना आमदार म्हटलेलं असतं. बरं, याची चर्चा होऊ लागली, गोंधळ उडू लागला. आणि मग त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना हे विचारू लागले, ज्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याचं आधीच तोंड काळं करून ठेवलंय, त्यांनी याबाबत विधान करून पुन्हा तेच केलं जे प्रत्यक्षात केलं होतं. पोस्टरवरचं तोंड काळं केलं होतं, तेच केलं. अंबादास दानवे, जे त्यांचे आमदार पुन्हा नव्याने झालेत, उद्धव ठाकरेच्या जागी आमदार म्हणून ज्यांची निवड झाली आहे ते अंबादास दानवे, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते. त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली. पहिलं वाक्य काय? ऐका ना. उद्धव साहेब अधिवेशनात एकदा जरी आले तरी मला असं वाटतं 20 दिवसाचं काम 30 दिवसाचं काम एका दिवसात करू शकतात, एवढी क्षमता त्यांच्यात. ऐकलं? उद्धव साहेब 1 दिवस गेले तरी कितीतरी दिवसाचं काम करतात. ते काय 40 दिवसाचं काम करतात, त्याच्यामुळं काय अडचण नाही. ते आले काय, नाही आले काय, हे वाक्य झालं. बरं, पुन्हा त्या पत्रकारांनी, खवचट पत्रकारांनी प्रश्न विचारला की अहो त्या 40-42 वेळेला चाललेले आहेत, त्याच्याबद्दल काय? तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर फार बेस्ट आहे. आणि इथेच ते काळं करण्याचा प्रकार होतो. ऐका. मी काय सांगितलं, उद्धवजी ठाकरे साहेब आले नसतील तर आम्ही होतो ना शिवसैनिक. त्यांची बाजू, त्यांची भूमिका, त्यांचं जे काय म्हणणं ते मांडायला आम्ही होतो सभागृहात. पाहिलं? ते नसले आले म्हणून काय झालं? आम्ही आहोत ना त्यांचे शिवसैनिक, त्यांच्या वतीनं लढा द्यायला. अरे, सगळीच कामं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची करायची नसतात. म्हणजे उद्धव ठाकरे जे काम करू शकत नाहीत ते दुसऱ्याकडून करून घेतात का? सोपा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंची सगळीच नैमित्तिक कार्य शिवसैनिक उरकतात का? म्हणजे उद्धव ठाकरेंना आज जावंच वाटलं नाही, गेला शिवसैनिक, असं होऊ शकतं का? उद्धव ठाकरेंना आज खावंच वाटलं नाही, खाल्लं शिवसैनिकांनी. जेवण, खाणं म्हणजे जेवण करावंच वाटलं नाही, केलं शिवसैनिकांनी. असं होऊ शकतं का? म्हणजे उद्धव ठाकरेंना खावं, जावं, करावं, काही करावं वाटलं नाही, ते शिवसैनिकांनी केलं, असं होऊ शकतं का? आमदार म्हणून करायची कामं ही आमदारांनीच करायची असतात, शिवसैनिकांनी नाही. विधान भवनामध्ये, विधिमंडळामध्ये प्रश्न विचारताना आमदारांनी प्रश्न विचारायचा असतो, शिवसैनिकांनी नाही. विधिमंडळामध्ये मुद्दा मांडताना त्या सदस्यांनीच प्रश्न विचारायचा असतो, बोलायचं असतं, शिवसैनिकांनी नाही. कारण सदस्य म्हणून त्यांना निवडून दिलेलं असतं. पण नाही, यांना सवय आहे
आपलाच नेता कसा ग्रेट म्हणायची. हे मुख्यमंत्री असताना ब्रह्मांडातले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते आणि आता ब्रह्मांडातले सर्वात चांगले आमदार आहेत. होते, आता नाही आहेत, होते. मग या स्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना खरं तर यायला सांगू, त्यांनी आले नाहीत, प्रकृती खराब होती, अशी कारणं सांगायची का आम्ही होतो ना असं सांगायचं. कोणकोणत्या कामाला तुम्ही होते दानवे? आणि तुम्ही होतात तेव्हा उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली बघायचं आहे. यांच्याच कार्यालयावरचा बॅनर आता बदललाय. खालच्या चहावाल्याचा, भातवाल्याचा, काय ते मसाला राईसवाल्याचा धूर बॅनरवर जाऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि प्रत्यक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे त्या बॅनरवरचे चित्र कसे काळे पडले होते दिसतं, बघताय ना. तुम्हाला ते करणं झालं नाही आणि कुठे उद्धव ठाकरेंच्यासाठी आम्ही आहोत ना म्हणता. उद्धव ठाकरेंची सगळीच कामं काय अंबादास दानवे करतात, एवढाच आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.